सुमित्रा वहिनी असताना परशु शेटनं दुसरं लग्न केलंय हे जर बाहेर कळालं तर नामुष्कीची वेळ येईल आपल्यावर। जानकी मी येतोय आता, फक्त तुझ्यासाठी येतोय, फक्त तुझ्यासाठी। मी गडचिरोलीला जाणार आहे। सगळं कळतंय ग जानकी, पण तरी काळजी वाटणारच ना। तुम्ही नका काळजी करू, आणि मला काही त्रास झाला तरी तिकडे काळजी घ्यायला वागणीस काका आहेतच ना। सगळं पटतंय, सगळं समजतंय, पण दरवेळेला तुला असं एकटीला पाठवायला मन नाही ग होत। आत्याबाई, माझं तिकडे जाणं किती महत्वाचं आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे, आणि आत्ता सगळ्यात जास्त महत्वाचं ह्यांनी परत येणं। जानकी, महत्वाच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपण सरळ सरळ दुर्लक्ष करतोय। आता काय झालं ग बाई, काय तक्रार घेऊन आली आहेस? तक्रार करण्यापलीकडे मी काय करू शकते? हात बांधले गेलेत ना आमचे। अहिल्याताई, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते पटापटा सांगा आणि निघून जा इथून। हेच बोलायचं ना तुला? आता जे काही बोलायला आली आहेस ते बोलणार आहेस का नुसतंच भांडण काढणार आहेस तिच्याशी? मला तुमच्याशी सुगंधाबद्दल बोलायचंय। मग आपण नंतरच बोलूया, आत्ता मला नरसिंह जास्त महत्वाचा आहे। हेच पटत नाही मला। तुमचं नेहमी असंच असतं, एकाला एक दुसऱ्याला दुसराच नाही। दोन्हीही प्रश्न तितकेच महत्वाचे आहेत, नरसिंह भाऊजींचाही आणि सुगंधाचाही। तिचं काय झालं आता? तू मध्ये बोलू नकोस। या घरात मोलकरीण असून सुद्धा तुला सुनेचा मान मिळालाय, त्यामुळे बोलताना काहीच वाटणार नाहीये तुला। अहिल्या, जानकीने तो मान मिळवलाय, तिच्या वागणुकीने, तिच्या बोलण्याने तिने हे सिद्ध केलंय की ती या घरची सून आहे। मग सुगंधालाही अशी संधी द्या, तीही सिद्ध करून दाखवेल ना। तुम्ही असे पाठ फिरवून बसलात तर ते काय आणि कोणाला सांगेल? हे पण नरसिंह इथे परत आला की मग या सगळ्या गोष्टी बघू, मग देव संधी तिला काय द्यायची ती। पण आत्ता तू जरा शांत राहा आणि आम्हालाही शांत राहू दे। आणि तुझं बोलणं झालं असतं ना तर जा आता। जाते, पण दिलेला शब्द पाळा म्हणजे झालं। पुरंदरे साहेब, बोला, काय ठरवलंय तुम्ही? माझा प्लॅन रेडी आहे। उद्या संधी साधून मी त्या नरसिंहाला मारून टाकेन। परवा त्याची बॉडी मिळेल तुम्हाला जंगलात। वा, चांगली बातमी दिलीत तुम्ही। नाही म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर काम झालं ना तर तुमचे पैसे पोहोचवण्याची मी व्यवस्था करतो। पूर्ण मोबदला म्हणजे 80 कोटी रुपये मिळाले पाहिजेत मला। ते मिळाले की मग सांगेन नरसिंहच्या बॉडीचं लोकेशन। का विश्वास नाही आमच्यावर? माझा फक्त माझ्यावर विश्वास आहे, बाकी कोणावर नाही। पैसे फक्त पोचतील की नाही सांगा। पोचतील हो, पैसे तर तुमच्यापर्यंत पोचतीलच, त्याची काळजी करू नका। ठीक आहे, पैशाची काळजी मी करत नाही, कामाची काळजी तुम्ही करू नका। आणि हा एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, हे सगळं झाल्यावर आमच्याकडून असं कळवण्यात येईल की शिवाप्पा सरेंडर व्हायच्या आदल्या दिवशीच नरसिंह पळून जाण्याच्या प्रयत्नात आमच्याकडून मारला गेला। अरे वा, चांगलं आहे। नाही म्हणजे सगळं करून सवरून आपण हात वर करायला मोकळे, पण तुम्ही आणि आम्ही। ठेवतो पुरंदरे साहेब। सांभाळून जा, आणि तिकडे गेल्यावर प्रकृतीची अजिबात हेळसांड करायची नाही। 2 जीवांची आहेस तू, एक वेळ स्वतःला विसरलीस तरी चालेल, पण बाळाला नाही विसरायचं। तुम्ही नका काळजी करू आत्याबाई, बाळाकडे कसं दुर्लक्ष करेन मी? आणि मी तिकडे बाळासाठीच जातीये,
यांना पाहिल्याशिवाय आम्हाला दोघांना नाही बरं वाटायचं. वाकनीस, तुमच्या भरोश्यावर पाठवतोय जानकीला. तिथे गेल्यावर ही आजारी पडली वगैरे कळलं ना मला तर तुमचा कान धरी ना मी. तेव्हाही तशी वेळ येईल का? तुम्ही काळजी करू नका. जानकी वहिनींची भरपूर काळजी करेल मी. आणि तुमची स्वतःचीही काळजी घ्या. उगीच नसतं धाडस करू नका. जे काही कराल ते अगदी विचार करून करा. वाकनीस, आणि संपर्कात राहा. काही नवीन घडलं कळलं ताबडतोब इकडे कळवा. म्हणजे मी फोन करत राहीनच, पण तरी. ठीक आहे वामनराव. जानकी वहिनी, चला, फ्लाईटला उशीर होईल. इथे आत्याबाई. आत्याबाई, आता जाताना जरी एकटे चालले असले तरी येताना यांना बरोबर घेऊन येईन मी. नंदिनी, मला एकट्याला जसं बाजूला का बोलावलंस? मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय, जे दुसरं कोणालाही कळता कामा नये. पण असं झालंय तरी काय? माझा संशय खरा ठरला. काली गद्दार आहे. काय? हो, मला एक पैशानं भरलेली बॅग सापडली आणि माझी 100% खात्री आहे की ती बॅग कालीचीच आहे. त्या बॅगेतल्या नोटा आणि त्या दिवशी बकुळाबरोबर सापडलेल्या नोटा, या दोन्ही नोटांचे सिरीज नंबर एकच आहेत. म्हणजे कालीनी बकुळाला मारलं कारण तिला कालीबद्दल काहीतरी कळलं होतं. तुला आठवतं त्या दिवशी पण ती कालीबद्दल आपल्याला काहीतरी सांगणार होती, पण तिने काही सांगायच्या आधीच कालीने तिला मारून टाकलं. पण तुला हे सगळं कसं काय माहितीये? काली कोणाशी तरी फोनवर बोलत असताना मी ऐकलंय. नरसिंहला मारायचा प्लॅन करत होता तो. पण तू हे जे सगळं सांगतेस ती जर खरं असेल तर आपल्याला सगळ्याच गोष्टी बदलाव्या लागतील, याचा अंदाज आहे ना तुला? सगळे अंदाज पडताळून पाहिले आणि मगच मी हा निर्णय घेतलाय. तुला काय म्हणायचंय ते मला कळलंय. मग आता पुढे काय? नरसिंहला इथून पळून जायला मी मदत करणार आहे. तर त्याला इथून बाहेर कसा काढायचा हाच प्रश्न आहे, आणि त्यासाठीच मला तुझी मदत हवी आहे कोटी. माझी मदत? कसं शक्य आहे? कारण कालीला याची जरा जरी भनक लागली ना तरी तो मला मारून टाकेल, आणि तुलाही. मला माझ्या जीवाची पर्वा नाहीये. माझ्या बाबांनी शब्द दिलाय की नरसिंहला सोडायचं, मग नरसिंह इथनं जिवंतच बाहेर पडला पाहिजे. खरंच माझी मदत होईल? असं का म्हणतोयस कोटी? आपण दोघं मिळून काहीही करू शकतो. फक्त मी जेव्हा सांगेन तेव्हा तू तयार राहा, कारण आपल्याकडे आता जास्त वेळ नाहीये. काबे, काय चोरून गप्पा चालल्यात बे तुमच्या? चोरून कशाला, सहज गप्पा मारत होतो. चल कोटी. पांडू, पांडू, माझ्या गोळ्या आणतोयस ना रे? पांडू,
पांडू आत्याबाई खायला आणलंय, आधी खाऊन घ्या, मग गोळ्या घेता येतील ना. पांडूला बोलवलं होतं मी. पांडू कुठे आहे? पांडू दादा भाजी आणायला गेलेत. मी आणलंय ना, खायला घ्या ना. आत्याबाई दुसरं काय आणू का? हे नको असेल तर मी दुसरं काहीतरी करून आणते. काही नको. आणि माझी एवढी काळजी करायचं काही कारण नाहीये. आत्याबाई माझ्या हातचं गोड लागत नाही का तुम्हाला? नाही ग बाई, जा तू. मला माहितीये माझ्याशी असं का वागताय तुम्ही सगळे. माहितीये ना, मग झालं तर. पण आत्याबाई जे काही झालं त्याच्यात माझी काय चूक होती? सगळे माझ्याशी असंच वागतात, सारखे डिसपिडिस करतात. मला फक्त एवढंच दिसत होतं आत्याबाई की माझ्या पोराला त्याच्या बापाचं नाव मिळणार. ए बाई, अगं खूप ताप आहेत आधीच माझ्या डोक्याला, त्यात आणखी भर नको घालूस. जा जा ग बाई, जा तू आपल्या कामाला. धनप्पा, तू जा, मी थांबते. काली म्हणाला की मी इथून अजिबात हलायचं नाही म्हणून. 10-15 मिनिटांनी काही फरक पडत नाही. तू जा, खाऊन घे. काली माझ्यावर चिडला तर? नाही चिडणार रे, मी आहे ना. खरं तर मला जायचंय. भूक नाही लागली, पण सारखी डोळ्यावर झोप येते. माहितीये मला, म्हणूनच आले. जा. तुमच्या जीवाला धोका आहे. कालीने तुम्हाला मारण्याचा प्लॅन केलाय आणि त्याच्या या प्लॅनच्या आधी मला तुम्हाला इथनं बाहेर काढायचंय. मला खात्रीच आहे तो नाही सोडणार मला. त्याला काय वाटतं याच्याशी मला काही देणं घेणं नाही, पण मी तुम्हाला इथनं बाहेर काढणारच. मला नाही वाटत मी वाचेन. का माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकतेस? तुमच्यासाठी नाही, माझ्या बाबांनी तुम्हाला जो शब्द दिलाय त्यासाठी करते मी हे सगळं. मी आत्ता जरी गेले तरी रात्री परत येईन. नक्की काय करायचं ठरवलंयस? अजून तरी पक्क काहीच ठरवलेलं नाही, पण तोपर्यंत तुम्ही काहीच झालं नाही असं वागा. कुणाला कुठल्याही प्रकारचा संशय येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आपल्याला. जेवून घ्या, मी तयारीला लागते. मिसेस किलेदार, आपने तो कमाल कर दिखाया. आपने तो ऐसा काम किया है मानो मानो कोई जादूकर गया हो. नाही, बरंच मोठं काम झालं असेल, पण जोपर्यंत हे माझ्यासमोर सुखरूप येऊन उभे राहणार आहात तोपर्यंत आपल्याला यश आलं असं नाही म्हणणार मी. डोंट यू वरी मिस किलेदार, अब सक्सेस हमसे ज़्यादा दूर नहीं है. मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची होती. मला यांचा फोन आला होता. यांचा म्हणजे मिस्टर किलेदार साहेबांचा? हो, आणि खरं तर तेच सांगण्यासाठी मी इकडे आली. कधी आला होता? काय नंबर वगैरे? नाही, काल आला होता पण नंबर नाही आला. म्हणजे कुठला तरी प्रायव्हेट नंबर होता. ये तो बहुत ही अच्छी खबर है. इसका मतलब है कि आपके पति जहाँ कहीं भी है सुरक्षित है. उन्होंने आपको उनके ठिकाने के बारे में कुछ बताया? नाही, कारण बोलणं नीट ऐकू येत नव्हतं आणि फोन मध्येच बंद झाला. आम्ही परत त्यांच्या फोन येण्याची वाट पाहिली पण अजूनपर्यंत परत फोन नाही आला. चलिए मिसेस किलेदार,
आपने हमें एक अच्छी खबर सुनाई, अब हम आपको एक अच्छी खबर सुनाते हैं। हमें उग्रवादियों के एक ठिकाने के बारे में पता चला है। आज रात ही हम एक स्पेशल टास्क फोर्स वहां भेज रहे हैं, और अगर खबर पक्की हुई तो कल तक आपके पति आपके साथ होंगे। ये मेजर विक्रम सिंह का वादा है आपसे। पटकन सांगायचं मला, मगाशी तुमच्या दोघांचं काय बोलणं चाललेलं ते? काय नाही. मला काय वेडा समजलंस का बे? मगाशी तुम्ही दोघं हवा पाण्याच्या गप्पा तर नक्कीच मारत नव्हता. हे बघ काली, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. कोटी, मला जास्त वाट पाहायची सवय नाहीये, माहितीये ना बे तुला. तेव्हा बोल पटपट. हे बघ, ह्यात माझा काही संबंध नाही. हा सगळा नंदिनीचा प्लान आहे. तिला तुझं खरं रूप कळलंय, बकुळाबाबतही आणि पैशाबाबतही. अजून काय म्हणाली ती? मला माहित नाही, पण तुला सगळं माहितीये बे. आता पटपट जर नाही ना बोललास तर फुकटचा मरशील. कोटी, अरे माझा सगळ्यात लाडका सहकारी आहेस तू, पण तरी तुला इतक्या वाईट प्रकारे मारीन त्यालाही भीती वाटेल. हे बघ, नंदिनीला तुझ्याबद्दल सगळं कळलेलं आहे आणि तू नरसिंहला मारणार आहेस ही बातमी पण तिला कळलेली आहे. तेव्हा ती त्याला पळून जायला मदत करणार आहे. आणि तू? म्हणजे तू नाही मदत करणार तिला? मी कारण मला माहिती आहे तू नक्की मदत करणार तिला. आणि लक्षात ठेव, मदत करायचीच तिला. कारण आता जर तू मदत नाही केलीस तर मी मारून टाकीन तुला, कळलं? हॅलो. हॅलो जानकी, अमृता बोलते. पोचलीस का ग? हो, पोहोचले व्यवस्थित. फ्लाईटमध्ये काही त्रास नाही ना झाला? नाही नाही, काही त्रास नाही झाला. सकाळी काही बोलणंच नाही झालं ग आपलं. हो अगं, म्हणजे मला भेटायचं होतं तुला, पण विमानाला उशीर व्हायला लागला म्हणून वाकनेच काका म्हणाले लगेच चला. मी आत्याबाईंकडे तुझ्यासाठी निरोप ठेवला होता. हो, ती बोलली मला. घरात काही सुगंधावरून बोलली नाही ना झाली? नाही, तसं काहीही झालेलं नाहीये. घरी सगळं शांत आहे. माझं असंच होतं अमृता. इकडे आले ना की तिकडे घरातल्यांची काळजी लागून राहते आणि घरी असले की यांचा विचार क्षणभर सुद्धा मनातून जात नाहीये. हे बघ जानकी, तू आता इथली अजिबात काळजी करू नकोस. आम्ही सगळे आहोत ना इथे एकमेकांना सांभाळायला. तू फक्त तिथलं सांभाळ. आणि हो, स्वतःची काळजी घे. बरं, बाबांच्या बाबतीत काही प्रोग्रेस, म्हणजे काही कळलं का? म्हणजे मला फोनवर काही बोलू नका असं सांगितलंय, पण जसं मला कळेल ना तसं मी तुम्हाला कळवीन. ठीक आहे, काही कळलं तर कळव मात्र. हो. ठेवते. काळजी घे स्वतःची. तू पण काळजी घे.